बोरनान हे सर्वप्रथम श्रीकृष्णावर केलं गेलं होतं. बोरनान म्हणजे मकर संक्रांतीच्या काळात साधारणपणे संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत 5 वर्षांच्या लहान मुलांचा एक कौतुक सोहळा असून ही एक पारंपरिक प्रथाच आहे. पौराणिक मान्यतेनुसार एक राक्षस होता, करी नावाचा. त्याची वाईट नजर आणि नकारात्मक विचार लहान मुलांवर पडू नये म्हणून सर्वप्रथम बाळगोपाळ श्रीकृष्णावर हे बोरनान केलं गेलं आणि तेव्हापासूनच ही प्रथा चालू आहे. कारण लहान मुलं ही श्रीकृष्णाचंच रूप मानली जातात. लहान मुले म्हणजे कृष्णासारखीच निष्पाप, प्रेमळ आणि आनंदी म्हणूनच आजही या चिमुकल्यांना वाईट नजर, दुष्टशक्तींपासून वाचवण्यासाठी बोरनान केलं जातं. या लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यात मुलाला पाटावर बसवून हलव्याचे दागिने घालून नटवतात. मग डोक्यावरून बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तिळगुळ, मुरमुरे, हरभरे, चॉकलेट, बिस्किट, गोळ्या यांसारख्यांचा वर्षाव करतात आणि आजूबाजूंची मुलं हे सर्व पदार्थ मजेत लुटतात. याला बोरलूट असंही म्हणतात. खरं तर हे सर्व थंडी संपून उबदार ऋतू सुरू होताना मुलांच्या शरीराला तयार करतात. डोक्यावरून टाकले जाणारे मुख्य पदार्थ जसे बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे, तिळगुळ, मुरमुरे, चिंचा इत्यादी हे सर्व या ऋतूत नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. हे पदार्थ मुले इतर वेळी सहसा खात नाहीत, पण बोरनानाच्या खेळात आणि लुटाईत मजेत वेचून खातात आणि यामुळेच लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या विधीमध्ये मुलांना काळे कपडे आणि हलव्याचे दागिने सुद्धा घालतात आणि औक्षणही करतात, ज्यामुळे सौभाग्य आणि समृद्धी वाढते असं देखील म्हटलं जातं. मग तुमच्या घरात यंदा बोरनान आहे का? कमेंट करून नक्की सांगा.